आज साईचे पप्पा आमच्या दोघांना सोडून त्यांच्या गावी जायला निघाले होते. का ते सांगते. गुड मॉर्निंग. आज चक्क 7 वाजता उठणारे मी 10 वाजता उठले होते. पुण्यामध्ये तर एवढी थंडी आहे ना, ह्या थंडीमुळे चक्क हातपाय वाकडे व्हायला लागलेत. आणि उठल्या उठल्या मला पहिलं काम होतं म्हणजे भांडे घासायचं. आणि हे ढिगभर भांडे बघूनच म्हटलं आधी पोटात काहीतरी भर घालूया, म्हणून दुकानात गेले दूध आणण्यासाठी. तेवढ्या साईच्या पप्पांचा फोन आला, माझ्यासाठी खारी घेऊन ये. तिथे वाकडी तिकडी खारी असेल बघ आणि तीच घेऊन ये माझ्यासाठी, असं बोलले. आणि ही होती वाकडी तिकडी खारी. मग 4 मजले चढून आल्या आल्या आधी गरम करून पाणी पिलं. आणि माझ्या दिवसाची सुरुवात चहा पिल्याशिवाय होतच नाही, म्हणून मस्त असा अद्रक टाकून चहा केला आणि दूधही गरम केलं. आणि यांना पण आज गावी जायचं होतं मतदान करण्यासाठी. मला त्यांच्याबरोबर जाता नाही आलं प्रेग्नंट असल्यामुळे. दोघांना पण चहा वगैरे घेतला. साईला दूध बिस्किट खा बोलत होते पण नकोच बोलत होता. तेवढ्यात मी हा पराक्रम करून ठेवला, चहा सांडून ठेवला. आणि माझ्याबरोबरच असं का होतं काय माहिती, जेव्हा खूप सारे कामं असतील तेव्हाच एक काम करत नाही, तोपर्यंत दुसरं काम माझ्यासमोर उभं राहतं. मग ते साफ वगैरे करून घेतलं आणि लगेच लागले भांडी घासायला. आणि हे भांडे फक्त एकाच दिवसाचे आहेत. रोज संध्याकाळीच भांडे घासत असते, पण काल रात्री घासलेच नव्हते म्हणून एवढे पडले. पूर्ण भांडे वगैरे घासून घेतले आणि यांना सांगितलं टप उन्हामध्ये ठेवायला. आमच्या पूर्ण घरामध्ये इतका सुंदर सूर्यप्रकाश येतो ना, दिवसभर तर लाईट लावायची गरजच पडत नाही, कारण की एवढा सूर्यप्रकाश असतो 3ही रूममध्ये. आणि गॅस किचन वाटा पण मस्त क्लीन करून घेतला. आणि रूम शिफ्टिंग केल्यापासून आज मुहूर्त लागला मला हे लिक्विड वगैरे काढायला. बेसिंग खालीच व्यवस्थित सगळं ठेवून दिलं. आज मला चक्क 12 वाजले आंघोळीला. आणि आंघोळ वगैरे करून घेतली. 15 दिवस तर झालेच असतील, केसांना तेल लावलंच नव्हतं. म्हटलं आहेत ते पण केस जायचे, म्हणून तेल वगैरे चांगलं लावून घेतलं. आणि माझी केस इतकी करली आहेत ना, लगेच गुंता होतो. पटकन असं आवरून घेतलं. आणि मला यांच्यासाठी स्वयंपाक पण बनवायचा होता आणि लवकर होईल म्हणून फक्त वरण भातच बनवला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.